वास्तव बातमी। माजी आमदार रमेश कदम आणि ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह 72 जणांना न्यायालयानं 1 महिन्याची शिक्षा ठोठावली आहे। 2015 सालच्या एका प्रकरणात न्यायालयानं हा निकाल दिलाय। साधारण 9 वर्षांपूर्वी मोहोळ येथे उड्डाणपुलाखालील जाळी तोडल्याप्रकरणी तसेच पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला होता। न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेचा खटला साधारण 9 वर्ष जुना आहे। 2015 साली मोहोळ शहरातील उड्डाणपुलाखाली छोट्या व्यापाऱ्यांना बसण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता। व्यापाऱ्यांनी तेथे बसू नये म्हणून प्रशासनानं त्या भागात जाळी लावली होती। यालाच रमेश कदम आणि शरद कोळी यांनी कडाडून विरोध केला होता। प्रशासनाच्या या कारवाईला झुगारून देत तत्कालीन आमदार रमेश कदम यांनी याविरोधात मोर्चा काढला होता। तसेच थेट जेसीबीद्वारे लावण्यात आलेली जाळी तोडली होती। या निर्णयाला विरोध करत त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा देखील काढला होता। पुढे याच प्रकरणात माजी आमदार रमेश कदम आणि शरद कोळी यांच्यासह एकूण 72 जणांना आरोपी करण्यात आलं होतं। या प्रकरणी आता न्यायालयानं निर्णय दिला असून रमेश कदम आणि शरद कोळी यांना 1 महिन्याचा कारावास आणि 1000 रुपयांचा दंड ठोठावला आहे। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।